जमायला होते तर कशाला उगाच करतात ते हळदी कुंकू वगैरे? नाही रे, सगळ्यात बायका थांबल्यात. आई बघ ना, काही बोलतच नाही. हो, मग ती वहिनी पण शांत आहे, तशीच आहे. या बसा. हे बघ ही आपली बाहेर वाशिम ती पण तोडपाड झाली. काय ग, काय झालंय? काही नाही. स्वानंदी, डोळ्यात पाणी आहे तुझ्या. काय झालंय? हळदी कुंकू होतं तिथं काही झालं का? नाही वसंतराव, काही नाही झालंय. अहो मग हे तुम्ही का सांगताय? आई, अंजली सगळ्याच जणी गप्प आहेत. काय झालंय? बोलण्याच्या पलीकडे गेलंय सगळं. म्हणजे तुम्हाला तर सांगायलाच हवं. आई, कुणी काय केलंय सांगाल का? कुणी? घरात संपदा असताना कुणी काही कशाला करायला हवंय? ललिताबाईंचा अपमान केलाय तिने. तेही सगळ्या बायकांसमोर. ललिताबाईंचा अपमान केला? अगं त्या विहीणबाई आहेत आपल्या. आणि संपदा आता माफी मागायला तयार नाहीये. म्हणजे काय झालंय काय नक्की? तुम्ही काही सांगूच नका, मीच जाऊन विचारतो तिला. फार शेफारली आहे ती. दादा थांब. बाबा थांबव. अहो ऐका ना. आजी, ए बाळा, स्वानंदी गप, शांत. होईल होईल, सगळं नीट होईल. नको ग बाळा, मनाला लावून घेऊ. नील स्वानंदीला असं का म्हणाला रे, येऊ नकोस म्हणून? अरे नाही, तू सध्या घरी येऊ नकोस असं म्हटलं असेल तो. अरे पण अर्थ तोच होतो ना. आणि आपली स्वानंदी हळवी आहे रे, नसता विचार करत बसेल, मनातल्या मनात कुढत बसेल. आणि तिची ही अवस्था मला बघवणार नाही. काय कमी सोसलं का मुलीनी? राहतं घर गेलं, दागिने गेले याच्यात, आणि तरी ही माणसं असं वागतात, बोलतात तिच्याशी. बघ दादा, तू उगाच काहीतरी अँटिसिपेट करून स्वतःच्या जीवाला त्रास करून घेऊ नकोस रे. हे अमुक झालं असेल का, तमुक झालं असेल का, हे असे अंदाज बांधत बसलास ना तर मन अजून जड होईल. शांतपणे झोप, उद्या जाऊन त्यांना भेट, सगळं काही व्यवस्थित होईल. तसंच हो, मला काही झोप लागणार नाही आज. का काळजी करतोयस तू? वच्चे आत्या आहेत ना, त्या आनंदीवरती अजिबात अन्याय होऊ देणार नाहीत. तू पण, मी येतो नंतर. तूही जास्त विचार करू नकोस. ललिताचं पण नशीब जोरावर आहे. ती मेली संपदा, माकडाच्या हाती कोलीत द्यावं तसं ललिताच्या हाती स्वानंदीला घराबाहेर काढण्याची संधीच देऊन बसली. काय कळत नाही मला. बाळू काय रे, हे काय झालं हे? हो तेच तर विचारतोय मी तुम्हाला. तुम्ही बसून राहिला. याआधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना. हा मला वाटतं हे प्रकरण खूप बिघडणार आहे बघा वच्ची मावशी. म्हणजे म्हणजे काय, बाई साहेबांची हालत खूप बिघडली आहे. काय बिघडली नाही रे. नील आणि स्वानंदीला घराबाहेर काढण्याची तयारी चालू आहे तिची. शपथ घेतली ना तिने.
दीदीला माहिती नाही, मी पण शपथ घेतली असं काही होऊ देणार नाही. हो, तुमची शपथ फुकट जाणार वच्छी मावशी. या वेळेला तुमचं काही चालणार नाही. तुम्हाला माहितीये बाई साहेबांचा किती मोठा अपमान झालाय तो. हो, त्यांना खरंच खूप वाईट वाटलंय, त्या बदला घेणार. हो, डोकं फिरलंय तुझं? डोकं फिरलंय? आतापर्यंत मी असं होऊ दिलंय? हा, बघितलंस ना तू या वच्छी मावशीला? हो, बरोबर आहे, पण नील साहेबांच्या नजरेतून त्यांना पाडणं सोपं आहे का? सोपं नाहीये, सोपं नाहीये. बाळू, तुला ते विमी प्रकरण आठवतं का रे? हो, आठवतंय ना, पण आठवून काय उपयोग वच्छी मावशी? सांगा ना, आता नील साहेबांना हे सगळं सांगायचं म्हटल्यावर त्यांना पुरावे द्यावे लागणार. ते आहेत का तुमच्याकडे? नाही. पुराव्याशिवाय बोलतच नाही वच्ची. पुरावा आहे ना माझ्याकडे. कसला पुरावा? म्हणजे तुम्ही नील साहेबांना दाखवणार? अहो वच्छी मावशी, बाई साहेब म्हणजे नील साहेबांच्या नजरेत अक्षरशः देवीचं रूप आहे. असू दे ना देवीचं रूप, पण माझ्याकडे आहे नाही दुसरी देवी. मी बघ, हा? या देवीला मी त्या देवी समोर आणते, मग तिची भीतीने कशी गाळण उडते ते तू बघ. जा, तू घरी जा. मी तुझ्या बाईसाहेबांची पाचावर धारण कशी बसवते तू बघच. वच्छी आहे मी. आई मला माहिती आहे तू खूप हर्ट झाली आहेस. तुझा खूप मोठा अपमान केलाय त्या संपदाने. पण आई ती मूर्ख मुलगी आहे. तिने स्वतःच्या आईवडिलांना पण नाही सोडले. अरे पण त्यानेच तिला डोक्यावर बसून घेतलं ना. ते ठीक आहे, त्यांची मुलगी, आमचं काही म्हणणं नाही त्याच्यावर. पण तिने हिचा अपमान का करावा? एवढी हिंमत कशी झाली तिची? बाबा, मूर्ख माणसाला काही करायला हिंमत लागत नाही. ते विचारच करत नाही, ते करून बसतात आणि नंतर पश्चाताप होतो त्यांना. तिने स्वानंदीला पण नाही सोडलाय. हो, पण त्याने त्या देशपांड्यांना काही फरक पडतो का? बाबा, त्यांना फरक पडतो. म्हणून सकाळपासून ते मला फोन करतात. आई, त्यांना तुला एकदा भेटायचंय. मी अवॉइड करण्याचा खूप प्रयत्न केला, पण नाही टाळू शकलो. मी इथे त्यांना बोलवलंय. तू प्लीज त्यांना एकदा भेटशील, एकदा. नंदी, प्लीज हा विषय बंद करा. मला भयंकर त्रास होतो या विषयाने. प्लीज. ठीक आहे, जोपर्यंत तुला वाटणार नाही या विषयावर आपल्याकडे चर्चा होणार नाही. मी नाही सांगतो त्यांना. तू स्ट्रेस नको घेऊस. चल. ठरल्याप्रमाणे वागले की नाही मी? आता इंद्रनील स्वतः फोन करणार त्यांना, येऊ नका, आणि देशपांड्यांच्या घरात बॉम्ब फुटणार. वच्छी मावशीने काय पाठवलंय आता? वच्छी मावशीना माझ्या आईने काय पाचवीला पुजलं होतं की नाही दिवसाने? इंद्रन आणि स्वानंदीला दूर करण्यासाठी मी मिम्मीचा हात मोडल्याचं जे नाटक केलं होतं ना, त्याचे फोटो पाठवलेत. हा, म्हणजे तुझी ती मैत्रीण जिच्या हॉस्पिटलमध्ये तू एक पूर्ण दिवस होतीस, त्याचाच फोटो आहे. हे बघा. हे कशाला पाठवलं आपल्याकडे? कशाला पाठवलं म्हणजे काय? ब्लॅकमेल करायला. साधी गोष्ट आहे. म्हणजे वच्छी मावशींना सगळं माहिती आहे? हो. इंद्रनीला बोलवा आधी. आता वच्छी मावशी सगळे फोटो त्याला दाखवेल. काही करू शकते ती बाई. बोलवा. हो. वच्छी मावशीने तुझ्यावर डाव उलटला खरा, पण त्यामुळे सगळ्यांच्या नजरेत तुझी किंमत वाढली आहे ललिता. इंद्रनील तर म्हणाला सुद्धा, मॉम यू आर ग्रेट. आता तू स्वानंदीला काहीही बोललीस आणि तिने तुझ्या विरुद्ध जाऊन कितीही तक्रार केली तरी कोणीही तिच्यावर विश्वास ठेवणार नाही.